जर कोणी विचारलं की मला जिवंतपणे स्वर्ग बघायचा आहे तर चला आपण काय म्हणायचं? सावळ्या घाटात जाऊन बघ. सावळ्या घाटात दिसतो. हो. का दिसतो? आता घेऊ टाकूनच. कसं वाटतंय? छत्री राहील का आपली? कुठून जाईल? आलोय कुठं? देवकुंड वॉटरफॉल. दादा आज काय स्पेशल आहे? आज स्पेशल आहे पोहे. अहो ते नाही म्हणत हो. आज रस्ता काय स्पेशल आहे? रस्ता आज कुठून निघायची आपली? डेस्टिनेशन काय आज आपली? आज सावळा घाट करून हा लोणावळ्याला निघायचं. राईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, हॅलो महादेव, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी ह्या व्लॉगमध्ये. जो महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे असा जो व्लॉग तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक मध्ये सगळ्या गोष्टी, ठीक आहे ना? त्यामुळे सबस्क्राईब करून घेत जावा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सर्वांनी की आपण तामिनी घाट करून आलो होतो. त्यातमध्ये रस्ता होऊन गेला होता भरपूर ठिकाणं. तर ती तामिनी घाट करून आपण सध्याला सावळ्या घाटाच्या नॉर्मल 2 किलोमीटर पाठीमागं असणाऱ्या एका चढावर थांबलो, ठीक आहे? आसपासचा नजारा पूर्ण धुकं आहे, एक नंबर वातावरण आहे, उकडत नाही काय नाही. आणि हे इथंच आहे, लोणावळ्याला साईडला गेल्यानंतर ना थोडं नॉर्मल गरम लागू शकतो नॉर्मल, ठीक आहे? तर आता आपल्या आंघोळीला जायचं आहे आणि पोहे बनवायचे आहेत. तर ते तिकडे खाली एकदम मस्त स्पॉट आहे, तिथं पाणी वाहतं आहे, तिथं जायचं आहे आपल्याला, ठीक आहे? तर चला आता आपण इथनं निघूया, टेंट बिंट काढूया आणि जाऊया. हो ना दादा? हो. दादा काय बोलायचं दादा तुम्हाला? तुमच्या बोळ्या पाण्याचा फायदा की तुम्ही काय बोलावं असल्या लोकांना सांगा बरं तुम्ही कडे काय बोलावं आता. म्हणजे का आपल्याला काय नाही, आपण दोघं तर एकदम मन मिळावर राहतोय, पण ते ताणला तसं वाटतंय. आता काय करायचं? म्हणणार तोंडाला हात लावायचा आहे का आपण? म्हणून काय पण बोंबलं नाही ते का? अरे पण मला काय म्हणायचंय, तुम्हाला असं बोलून भेटतं तरी काय बाबा, जर कोण जोडीने फिरते ती या, अरे कुठल्या गोष्टीचा फायदा? कुठल्या गोष्टीचा फायदा घ्या मी? काय आहे त्यांच्याविषयी माझ्याकडे घेण्यासाठी? माझ्या काळजाच्या तुकड्यांवर तसं काय नसतंय रे. चला आता आंघोळीला जायचंय आपल्याला, आंघोळीला जायचंय. रात्रभर म्हणतोय व्हिडिओ अपलोड का नाही झाला, रात्रभर व्हिडिओ अपलोड झाला नाही. पण या इकडे काय थोडं बाथरूमला आलो आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर व्हिडिओ इथं नेटवर्कची आलं या 5G फुल एकदम आयुष्यपत नजारा बघा. तर मंडळी आता चिपटा पण नाही काढलं, पारोस तोंड आहे. 1-2 मिनटं व्लॉगमध्ये तुम्ही थोडं सांभाळून घ्या. माझं थोबाड बघून भिवू नका तुम्ही अजिबात थोडंसं लाग. आता मी निघालो एका ठिकाणी, ठीक आहे ना? आपल्याला चार्जिंग लावायचं जाऊन, ड्रोनच्या बॅटऱ्या काही चार्जिंग नाही तर आपल्याला चार्जिंग लावायचे ते. तर दादाला म्हणलं तुम्ही थोडं 1-2 मिनटं बसा, मी लगेच 2 मिनटं जाऊन बॅटरी चार्जिंग लावलो ड्रोनमध्ये काही चार्जिंग नाही तर, ठीक आहे? तर आता निघालो बघा, ड्रोनची बॅटरी चार्जिंग लावायचं, खालीच दुकान आहे. हां त्याच करायचं. आंघोळीला आलोय मित्रांनो. पाणीच कमी येलंय. काय स्वप्न बघून आलतो, अशा उड्या मारल तशा उड्या मारल, सगळं सपाटीला पाणी या. ही बघा आंघोळीला एक मस्त जागा सापडली या. हाय एक हाय लय भारी ना. चला दाखवतो काय ते. आंघोळीसाठी एकदम छान जागा सापडली आम्हाला. मी तर तोंड धुवून रेडी होतो पूर्णपणे, म्हणलं नाश्ता करून तिथून निघायचं म्हणलं आता. पण त्यानंतर माझ्या डोक्यात एक टूप पेटली आणि मी थोडं पुढे जाऊन बघितलं तर एक मस्त असं एक थोडी जागा गावलेली या.
ह्याच्यामध्ये पाणीसारखं वात राहतं ह्याच्यात बसायचं नुसतं हे खाली आहे फुटभर खाली आहे. अहो हे आनंद घ्यायचा का दादा मग तुम्ही हा लहानपणी कधी आपण शेतामधल्या ह्याच्यात बांधा ते ह्याच्यात कटात पवायचो हां पाट त्यात पवायचो. आता ह्या थोड्या मोठ्या पाटात पोहू घे आणि पाऊस बी जाम आलाय मागणं. आपण पोह भिजाय टाकून पोहायचा आंघोळ करायची का तेव्हा हा आणा उडी. तर मंडळींनो आमची आंघोळ ही एकदम मस्तमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. दादा गेलेले आहेत पाण्याची बाटली भरून आणायला तिथेच. आणि आता आम्ही काय करणार आहे आम्ही आता त्या तिथं मस्तमध्ये कांदा पोहे बनवणार आहे एकदम मस्तमध्ये आणि निघणार आहे सावळ्या घाटाला. आणि सावळा घाट अप्रतिम ड्रोन सीन तुम्हाला माहिती येणार आहेत. मला माहीत नाही येणार का नाही पण मी फुल गॅरंटी देतो की ती येणार आहेत. मला स्वतःवर विश्वास आहे की मी ती गोष्ट करणार आणि करू शकतो म्हणून. ठीक आहे सावळा घाट जवळच आहे जायचं आहे. आधी मस्तमध्ये करून घेतो आणि मग निघतो. चला दोन तीन मिरच्या टाका जास्त टाकल्या मग बाटली ओळखायला. डालो तेल हो जाओ बेल. कांदा घेऊ टाकूनच. भाऊ लय पाऊस आलाय मागणं. दादा कसं कसं वाटतंय एक नंबर कसं कसं वाटतंय एक नंबर बरं बरं वाटतंय भारी लय भारी ऐका असं दाखवायला लागतंय. आम्ही जी पाणी वापरलंय ना ते ह्याच धरण्यामधलं पाणी वापरलेलं आहे आम्ही. एकदम शुद्ध पाणी एकदम प्युअर शुद्ध पाणी फिल्टर पेक्षा खवा करवंद खवा बरवंद दरा हा ऐका चकली हा. अशी रानातली चकली आहे चकली वा ओके मंडळी जाम पाऊस आला आम्ही पोहे बनवतो या आम्ही पावसात खाणारच हा पोहे हा टाका टाका अच्छा ही बघा मंडळी पोहे. पाऊस लय वाढला रे पाऊस लय वाढलाय. ए दादा मगच पोहे चालतं इकडे आपला बरंच याला काय म्हणायचं गिराणीची कंपनी बारण्याचा मसाला. दादाला बघून मला हसायला येत नाही. कसं वाटतंय फिरायचं का एक नंबर फिरायला फिरायचं का मग अरे इकडं राहिले की अजून हा लकार माझं तर आता सगळंच भिजलं या माझं जर शेअर पोशाख भिजला आज
आम्ही आमचा सगळा कचरा घेऊन निघालो. आम्ही थोडासा कचरा ठेवलेला नाही पाठीमागे, लक्षात राहून द्या. आम्ही आता निघालेलो इथनं. दादा हा ओके, ओके. आता कुठं निघायचं आपल्याला? सावळे घाट नाही, सावळे घाटातनं लोणावळा. सावळे घाटातून लोणाळा. राईट. चला, हर हर महादेव. आई अंबाबाईच्या नावानं चांगलं. गणपती बाप्पा मोरया. ला 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 ला. चला. सावळे घाट. सावळ्या घाटाचा बोर्ड आहे रे. आज फायनली आपण जीवनात पहिल्यांदा सावळा घाट बघणार. नाही, सावळा घाट. बरं दादा, या सावळ्या घाटला सावळा घाट कसं का म्हणलं असेल, काय म्हणतो बरं? काय तर सावळा म्हणजे ऍक्च्युली काय एवढं मला नाही माहिती. काय माहिती. दादाला माहित नाही, जाऊ दे, असू द्या. चला, तर ह्या ठिकाणी येऊन आम्ही पार्किंगला गाडी मस्त पार्किंग केली आणि इथून आता आम्हाला अर्धा पूर्ण ट्रॅक करत फुडल्या साईडला जाते त्या तिकडं. आणि तिकडून दिसतोय जो काय नजारा दिसणार आहे ती फक्त एकाच गोष्टीची आहे की आपल्याला जास्त फक्त पाऊस लागू नये. ठीक आहे ना दादा? आज काय स्पेशल? सावळा घाट स्पेशल आहे. चालत कुंडलिका व्हॅलीचा बोर्ड आहे आणि समोर आई शपथ होय. ओय 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 ओय. पर्वतरांगाचं सगळं. छोटं छोटं सगळं वॉटरफॉल टोटल सगळं आहे इथं. हो. दाखवू का? बघायचं आहे ना? बघायचंय बघायचं आहे ना? बघायचंय. दाखवायचं का? मग दाखवायचं. सोडू का बाळाला वर? सोडा बाळाला सोडू ना वर? सोडा. सोडू ना बाळावर? बघायचं ना? बघायचं. आवडलं तर मग यांना लाईक करा. सांगा हो. 3000 लाईक करा. सांगा 3000 लाईक. 3000 लाईक करायचे. 3000 लाईक करा. हा. रिस्क घेतो या. माझं बाळ वरडतंय, बुई 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 करतो या. चला बघा सावळा घाट. तिकडे गेलाय, तिकडे गेलाय. मी कुठं लावलं होतं माहिती आहे तुम्हाला? देवकुंड वॉटरफॉलला. ही कला सीन तर लय भारी आला. कसा आला मला कमेंट करून सांगा. लय आतमध्ये पाठवला होता दादा. किती आतमध्ये पाठवला होता ड्रोन? ड्रोन एवढे आतमध्ये पाठवला होता आणि जे सीन आलं ना सांगतो, खूप खतरनाक सीन आलतंय. माझ्या काजर ठोकं धाड 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 वाजायला लागलं. आता म्हणलं ड्रोन गेला, म्हणलं कामात ना. आता फास्ट मोड टाकला की ड्रोन सनाटवर घेतला. काय दिसत नव्हतं, फुल पूर्ण ब्लँक दिसत होतं. नंतर जसं वर आलं तसं नेटवर्क आलं. इथनं पुढं नाही असं कधी करायचं. आईला दादा काय दिसतोय या? ही बघा बा. काय दिसतोय ना जरा. नाद नाही करायचं अजिबात. आपल्याला जायचंय एकदम मेन पॉईंटला. तो पॉईंट आहे तिकडे. ठीक आहे ना? तर असंच ह्या पठाराच्या कडेकडनं जायला लागतं या. आणि तेव्हा कुठं जाऊन मला एकदम मस्त असा चांगला एक ड्रोन सीन घ्यायला भेटेल. ठीक आहे ना? चला. जर कोणी विचारलं की मला जिवंतपणे स्वर्ग बघायचा आहे तर चला आपण काय म्हणायचं? सावळ्या घाटात जाऊन बघ. सावळ्या घाटात दिसतो. हो. का दिसतो? स्वर्ग. स्वर्ग. हां, जिवंतपणे जर स्वर्ग बघायचा आहे ना तर सावळ्या घाटात या आणि स्वर्ग बघून घ्या. हां, लोक म्हणते ते देव कसं असतील बा स्वर्गामध्ये, किती भारी असेल. तसाच लाग हिचं स्वर्ग हिचं आहे. हां, ते सांगतो स्वर्ग बघायला या. ठीक आहे.
आणि पहाडीवर हो केदारनाथला हो. गेलता, अमरनाथला गेलता. हो, right. मम्मीसाठी तुम्ही छान छान जेवण बनवता. हा बरोबर फिरत राईट आई बघते ताई खरंच तुम्ही खूप लकी आहात. असं दादा तुमच्या फोटोला आलाय. आम्ही रोज त्यांचे व्हिडिओ बघतो आणि असं भेटलं व्हिडिओ बनवतात आज आम्ही किती लकी आहे. बापरे चप्पल आणलेली पाहिली आम्ही. हा राईट किती बरोबर लकी आहे आम्ही आज. बापरे असं वाटलं पण नाही. बघ आहे बघ तुझ्याबद्दल किती प्रेम आहे ह्यांच्या मनामध्ये. तुम्ही खरंच पुण्य केलंय. खरंच दादा आणि खूप लगेच चांगलं आहे. ओळखलं का नाही मी लगेच ह्यांना मला लगेच एका सेकंदामध्ये ओळखलं मला बघितलं की लगेच आधी आम्ही खूप जास्त थांबा की राव काय बघितलं का नाही दादा काय बघितलं का नाही काय बघितलं काय आहे ती देवकुंड म्हणजे काय आलं किती ती धबधबा खरंच देव आहे हा. देव आहे. खरंच देव आहे ती बघायचं का हा बघायचं बघायचं दाखवू दाखव. चला दादा हा. आपण कुठं आलोय आता आता आलोय देवकुंड वॉटरफॉल. बरं ते खरंच देवासारखं दिसतंय का नाही सांगा देवासारखं दिसते. लय भारी दिसते. एक नंबर दिसते. आता जी घ्यान नाही ना आता जे सीन आहे ना ड्रोन सीन 1 इंच बी हुकून देणार नाही 1 इंच बी असा सीन दाखवणार आहे ना असा सीन कसं वाटतंय छत्री राहील का आपली कुठून जाईल आलोय कुठं देवकुंड वॉटरफॉल ही बघा समोर जायला देवकुंड वॉटरफॉल आहे आम्ही आहेत आलोय आतला जोरदार मी आत्ता इतक्या जगोबावला वरती घेतला बॅटरी लो झाली होती खूप जास्त मुश्किलीने वर घेतलेला आहे वाव काय सीन झालाय दादा काय छत्री धरली काढा छत्री ही बघा एकदा भिजून आले पोहे खात भिजलोय पोहे करत दादा काय भारी वाटतं या जसं वाटा मीच जर तिकडे हा आम्हाला भिजायचं नाही नाही मला भिजायचं नाही मला भिजायचं सध्याला नाही. कारण की भाऊ आता एवढी एकच बँड आहे माझ्यापाशी राहिलेली चला सदला मागाशी तर आम्ही जाम भिजलोय त्यामुळे आता आम्हाला भिजायचा शॉक नाही आहे सदला ठीक आहे ना तर आम्ही रिवर्स निघाले आलोय सध्याला तर चला आपण जाऊया खूप जास्त भारी ड्रोन सीन बघायला भेटले आणि खूप मजा आली दादा कसं वाटलं एक नंबर भारी वाटलं ना? लय भारी वाटलं रापचिक वाटलं रापचिक वाटलं भाऊ आम्हाला. एक नंबर रॅपचिक. हा राईट अरे एकदम मस्त काय म्हणता काय चाललंय हो ना यार नाही कधी कधी काय होतं त्यांना विचारल्यावर असं वाटतं हा मुद्दाम माझ्या घेत पण मला चेहरा 100 आणि नाही मी हे पाहिलं ना, हे पाहिलं ना हे पाहिलं मी आवाज ऐकला इथं भेटेल स्वर्ग भारतात जिवंत स्वर्ग फक्त भारतात आहे बाहेर राईट आणि ते बी आपल्या महाराष्ट्रामध्ये हा ही बघा स्वर्ग आहे बघा पण दादा पाणी वाढलंय ना आणि मगाच्यात आणि आताच्यात पाण्यात फरक पडलाय पाणी वाढलंय आता बघायचं का पाणी कसं वाढलंय ती हे बघा ही सगळं पाणी वाढलं ही आणि तिकडल्या साईडचं जर जास्त प्रमाणात वाढलंय तो का तिकडलं पाणी जाम वाढलेलं या दादा थकला तर नाही ना फक्त काय दावा आपण वाकून कशामुळे चालतोय माहिती का कारण की आपल्या वर जायचं या जीवनामध्ये पण सेमच असतं या ज्या माणसाला औषध पुढे जायचं ना नेहमी झुकून राहते कुठे पण कारण की जे माणूस खाली चालला असतो ना ते माणूस एकदम आकडून चालतो कधी पण आणि जे माणूस झुकून चालतो ते माणूस वर जातो हे मला माझ्या आईवाला शिकवण आहे तर त्यामुळं कधी पण महागारी घ्या शिका महागारी घ्यायला हां जर कुठं चुकीचं होत आहे तर तिथं बोला आणि ज्या स्वर्ग बघायचा जिवंतपणी कुठं दिसतंय स्वर्ग तुम्हाला समोर तिकडे आहे काय हा समोर ती स्वर्ग आहे तेव्हा तिथं आणि मंडळी आता आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघाले आलो या
आंबेवालीच्या साईड निघालो म्हणजे मधनं निघालो एकदम आम्ही, ठीक आहे. तर रस्ता असा काहीतरी थोडा खराब आहे नॉर्मल, कुत्रं कोणाला बघतोय माहीत नाही अजिबात. आणि सकाळ धरणं आम्ही किती वेळा कपडे बदलले आता, सकाळ धरण किती वेळा कपडे बदलले आपण? सकाळ धरण आम्ही 4 वेळा कपडे बदलले, 4 वेळा कपडे, आणि सगळी कपडे चालला ओली ती आमची. आता वाळलं आमच्यापाशी काहीच नाही, तर त्यामुळे आता आम्ही काही भिजणार नाही. हो, काही पण बोलले मला थोडं आहे का. तर माझ्यापाशी होतं शर्ट सगळं वाळलं माझं, काही अडचण नाही. तर रस्ता थोडा नॉर्मल खराब लागलाय, पण दादा मजा आली ना आपल्याला एकदम. नाही आज चांगला ॲडव्हेंचर केला आपण. म्हणजे मला वाटलं नव्हतं सावळा घाट एवढ्या भारी आपल्याला बघा येईल, लय भारी प्रकारे लय दाखवा. भारी, लय भारी. मेन गोष्ट काय झाली की मंडळी ही बघा, हो का आता लोणावळ्याला जाताना जो रोड दिसलाय, आणि हे रोड आहे ना, ही बघा काय नजारा दिसतोय बघितला. म्हणजे मला दादा तामिनी घाटाच्या येत आली का नाही, हो. तामिनी घाटला पण सेम असतं का नाही Same, हो? रस्त्याच्याकडनं सेम असं वाटतं पडतं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वॉटरफॉल तेवढ्या 10 टोटल 10 इथं. अप्रतिम. आणि रस्ता खराब आहे हा, पण मजा येते ह्या रस्त्यामध्ये, लय मजा. एक नंबर मजा. म्हणजे बोर्ड तैल बैल माहित नाही कोणी तुम्ही ट्रॅक केला नाही कधी, पण तैल बैलला जर तुम्ही ट्रॅक नाही केला तर खरंच तुम्ही लय मोठं मिस केलंय काहीतरी. ही बघा तैल बैल, आणि आम्ही पूर्ण गाडी ह्या जंगलातनं घेऊन गेलोय. दादा कधी गाडी अशी जंगलातनं घेऊन गेला का असं कधी फिरायल्यावर? नाही नाही एवढ्या जंगलात नाही हा. नाही. दादानं कधी जंगलात नसले गाडी घातली नाही, पण मी आहे ना, मी असल्यावर जंगलात ना काय गाडी हायवे मध्ये नेऊ आपण. गाडीला पग बसू. तर आम्हाला ह्याच रस्त्याने जायचं या. उष्ट झाला ब्लॉगच केला नाही, आणि आता आपण डायरेक्ट निघतोय लोणावळ्यामध्ये, ठीक आहे. हो. तर जायचं या. ही बघा इकडं तैल बैल, एवढी इकडं खालची पाठीमागची गाव आहे ती. झोपा 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 निवांत झोपा, लांबवा शेट बिनधास्त झोपा. इगतपुरीमध्ये उठवतो तुम्हाला मी. दादाला झोप लागली या. बटनाचा आवाज आला का नाही कॅमेऱ्याचा, लगेच दादा लगेच उठला खट करून. दादा कुठं आता चालू कसारा घाटात. आता कुठं आहे आपण? आता नदीजवळ आहे, नदीजवळ. कुठली नदी काय तनला कसं काढणार, कुठली नदी या? आपण आता हाय मुरबाडच्या पाठीमागं. वरच्या पाठीमागं. मुरबाडच्या पाठीमागं आपण सध्याला का आलेलो गाडी घेऊन. आणि आज एवढं रनिंग वर राखलंय, सकाळ धरण आपण 100 किलोमीटरवर राखायचं ना का जास्त राखायचं? जास्त, जास्त. 120 ते 130 किलोमीटरच्या आसपास आज आपण ह्या गाडीनं आपल्या रनिंगवर राखलंय. आणि आपण चाललो इगतपुरीमधल्या भंडारदऱ्याला, जी दादाचं माझं आवडतं ठिकाण आहे, त्याला एक्सप्लोर करायचं, ठीक आहे. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार नाही, तर त्यामुळे मी काय केलं तर मी सकाळ धरणानंतर व्हिडिओ नाही केला. दुपारी 12:30 वाजताची व्हिडिओ बंद केला, ती आता 6 वाजता आता व्हिडिओ चालू केला या. आत मंडळी पुढं ही बघा फॉग बघा, पुढं फुल्लं काहीच दिसत नाही, एवढा फॉग आहे काहीच दिसत नाही. फुल्लं ही बघा, हे बघा आहे का, काहीच दिसत नाही. दादा कुठं आहे आपण? बोगद्यात बोगद्यात. कुणाच्या बोगद्यात? इगतपुरीच्या बोगद्यात. इगतपुरीच्या बोगद्यात गाडी पोहोचली. वाटतं की मी तुम्हाला एका वर्षानंतर भेटतोय असं वाटतंय, कारण की मी मध्ये ब्लॉग नाही ना जास्त चालू केला. आता महासमुद्री हायवेवरनं आता आपल्याला जायचं या सिन्नरला, ठीक आहे. आणि सिन्नरवरनं उद्या 3-4 वाजता निघायचं आणि यायचं इगतपुरीला, ठीक आहे, असं काहीतरी. तर महासमुद्रीवरनं आता आपण जाणार आहे जाताना.